नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे आणि वार रविवार आहे. तर या दिवशी महिलांनी व पुरुषांनी कोणते नियम पाळायचे, ते नियम खूप महत्त्वाचे आहेत. तर महाशिवरात्रीचा उपवास करताना, व्रत करताना ते नियम पाळलेच पाहिजे. तर चला तर मग पाहूया. सर्व महिलांनी व पुरुषांनी महाशिवरात्रीला आवर्जून हे नियम पाळायचे. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे. महाशिवरात्रीचे उपवासाचे नियम काय आहेत तर एक म्हणजे महाशिवरात्र उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास गंगास्नान त्या पाण्यात टाकून आंघोळीच्या पाणी मिक्स करून देखील आंघोळ करू शकतात. दुसरं म्हणजे उपवास इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार उपवास करायचा नसेल तर फराळही करू शकता. पण पांढरं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ वापरा. शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून उपवास करा, फक्त मनोभावे करा. मनातील सर्व इच्छा शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील. तिसरं म्हणजे कांदा, लसूण, मांसावर दारू यासारखे तामसीन पदार्थ उपवासाच्या दिवशी सेवन करणे टाळा. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत असतील त्यांनी देखील किमान महाशिवरात्रीच्या दिवशी या पदार्थाचे सेवन करू नये. चौथं म्हणजे उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोकामना आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातील सगळी संकटे नष्ट होतात. 5 नंबर, व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये. शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात. 6 नंबर, महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजे काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर, काहीजण फलाहार तर काही जण फराळ करूनही आपल्या इच्छेनुसार उपवास करतात. आपण शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे आणि दुसऱ्याचा हेवा करून व्रत अजिबात करू नये. 7 नंबर, जर फराळ करून व्रत करत असेल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करा. 8 नंबर, उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये, खोटं बोलू नये, दुसऱ्याचं मन दुखावू नये आणि चांगले विचार आचरण करावे. 9 नंबर, उपवासाच्या दिवशी ब्रह्मचारी असे पालन करावे की शरीराने मनाची शुद्धता राखून ठेवावी. म्हणून स्त्री व पुरुषांनी दोघांनी ब्रह्मचार्याचे पालन नक्की करावे. 10 नंबर, शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी रात्री जागरण करून भगवंत शिवाची पूजा, मंत्र जप केला जातो. यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. आणि 11 नंबर, उपवासाच्या दिवशी सकाळी सोडावा. उपवास कधी सोडायचा तर सकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा. त्यासाठी सात्विक अन्नपदार्थ घ्यावे. 12च्या स्त्रियांनी मासिक पाळी आणि असेल तर व्रत करा, पण केवळ मनातील श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे फळ मिळू शकते. 13 नंबर, गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा, नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजाविधी आणि मंत्र जप केला तरी देखील चालेल. 14 नंबर, महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो, पण काही भागात अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाल्ली जाते. तुमच्याकडेही खाल्ली जात असेल तर महाशिवरात्रीला भगर खाल्ली तरी चालेल. 15 नंबर, शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवायचे असतील तर आधीच्या दिवशी धुवावे. 16 यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला पत्रधुत्तराचे फळ, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी या ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनलेल्या मिठाईची बर्फी, पेढे किंवा यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य देखील अर्पण केले जाते. महाशिवरात्री व्रताची पूजा 4ही प्रहरात करणं अत्यंत शुभ मानलं जातं. पूजेच्या वेळेस ओम नमः शिवाय मंत्राचा अवश्य जप करा.
शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा. 17 नंबर, उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असेल ब्रह्ममुहूर्तावरच उठायचं आणि भगवान शिवाची मनोभावे पूजा, मंत्रजाप केल्याने निश्चितपणे फळ मिळते. त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवालाही अर्घ्यजल देखील अर्पण करावे. 18 नंबर, महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते. या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे. त्यामध्येही तुम्ही पांढरं वस्त्र जर परिधान केलं तर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते खूप लाभदायी आहे. त्यानंतर ती पूजा करावी. 19 नंबर, महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला जातो. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप मनातली मनात करा. 20 नंबर, संतती प्राप्तीसाठी इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा उपवास करावा. असे केल्याने निश्चित फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. तर हे आहेत सर्व महिलांनी व पुरुषांनी पाळायचे नियम. तर महाशिवरात्रीला हे नियम पाळून तुम्ही जर उपवास धरला किंवा व्रत केले तर भगवान शिवशंकर तुम्हाला नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यात खूप सुख, शांती, समाधान, संतती, पैसा भरभरून देतील. कारण त्या दिवशी भगवान शंकर खूप प्रसन्न असतात. त्यामुळे आपण आपल्या जे इच्छा असतात त्या सर्व इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे तुम्ही या नियमांचे पालन करूनच उपवास करा. तुम्हाला फळ नक्कीच मिळेल. धन्यवाद.